नीट उत्तर तुम्ही देणार नाही. मी जाणून अशा प्रकारचे प्रश्न विचारले यासाठी की तुम्हाला विचार करण्याला प्रवृत्त, तुमचा मन विचार करण्यासाठी प्रवृत्त यावी तुम्हाला अशा प्रकारची माहिती नाही देऊ शकत. मात्र येणारा काळ संपलेला नाही, ही तर एक सुरुवात आहे. आणि म्हणूनच बऱ्याच प्रकारचे कार्यक्रम पुन्हा एकदा अशा प्रकारे ऑर्गनाइज केल्या जाते आणि त्या विविध कार्यक्रमातून मी ऍडवाइस करेन भाष्करला की त्यांनी सांगावं तुम्हाला तुम्ही गुण आहात, त्यांनी सांगावं तुम्हाला की भविष्यामध्ये चांगलं भविष्य घडवण्यासाठी किती ऑपॉर्च्युनिटीज, करिअर ऑपॉर्च्युनिटीज तुमच्यासाठी आहेत. तुम्हाला त्यांनी शिकवावं कम्युनिकेशन स्किल्स म्हणजे काय आहे, चांगलं तुम्हाला बोलता यायला पाहिजे, चांगलं तुम्हाला लिहिता यायला पाहिजे, इंग्लिश तुम्हाला चांगलं बोलता आलं पाहिजे, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणजे काय हे तुम्हाला कळायला पाहिजे. आणि आज फक्त एवढाच नाही, जज म्हणून आम्ही फक्त या ठिकाणी प्रश्न सोडलेले आहेत तुमच्या पुढे, आम्ही वाटलेले आहे, तुम्ही त्यांचे उत्तर शोधा. प्रश्न तुम्हाला पडला असेल, तुम्ही त्यांचे उत्तर शोधावे. आम्ही तुम्हाला त्यासाठी मदत करणार नाही, मार्गदर्शक म्हणून आम्ही राहू. तुमचं रेडीमेड काम आम्ही या प्लॅटफॉर्मवर करणार नाही. याची सर्व तरुणांनी दखल घ्यावी. तरुणांनी जर तुम्ही असाल तर, आणि जर तुम्ही नसाल तर मात्र तुम्हाला अशा प्रकारच्या गोष्टी ऐकण्याचं काही कारण नाही. निवांत करत असा झोपा, नो प्रॉब्लेम. मात्र एक गोष्ट सांगतो मित्र, तुम्हाला जर संपूर्ण जग आपल्या खांद्यावर घ्यायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला मेहनत केल्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही. अन्यथा आज तुमचे डोळे, आज तुमचे हातपाय, आज तुमची बुद्धी, आज तुमची शरीर असती, सर्व काही ठीक आहे, तुम्ही बरंच काही करू शकता. आणि जर आज काही करू शकले नाही तर म्हातारपणात तुम्हाला तुमचे आयुष्य तुम्हाला पोपटणार आणि विचारणार. जेव्हा तुझे डोळे चांगले नसतात रोडच्या किनारपट्टीवर काहीतरी आपलं जीवन जगत असतात, मात्र मला ते मुळीच आवडणार नाही. एकलव्य मित्रमंडळाशी जोडलेल्या प्रत्येक व्यक्तीने किडेमकोडीची जिंदगी त्यांनी जगू नये असाच ऍडवाइस करेन. मात्र तुम्ही येणाऱ्या कालावधीमध्ये फार मोठं समाजसेवा करण्यासाठी तयार व्हावे असंच माझं या ठिकाणी मन आज मला म्हणत आहे. मित्र हो, असे म्हणतात समाजसेवा करणाऱ्यांच्या खांद्यावर विश्व तरंगते, तुमच्या खांद्यावर ते तरंगायला पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, लहान लहान व्यासपीठ हे खूप लहान असतात, हे मोठमोठ्या व्यासपीठावर बोलण्याची तयारी करून घेतात, हे तुम्ही आज नमूद करून घ्यायला पाहिजे. तुम्हा सर्व पिढ्यांना या ठिकाणी शोधून काढण्याचं काम भास्करने केलेलं आहे. समुद्राच्या तळाशी असे चिरे दडलेले असतात, मात्र त्या ठिकाणी प्रकाश पोहोचत नाही आणि म्हणून त्यांच्याकडे कुणाचं लक्ष जात नाही. आज तुमच्याकडे कुणाच्या तरी एका चांगल्या व्यक्तीचं लक्ष गेलेलं आहे आणि म्हणून असं मला वाटायला लागेल अभिनंदन करेन भास्करचा पुन्हा एकदा की त्यांनी किल्ल्या चमकवण्यासाठी समुद्राच्या तळापासून वर खेचून आणलेलं आहे. लेकरामध्ये गरज असते तर तेच काम करतील, त्याला पोषण करतात. हा व्यवसाय आपल्याकडे आपण करणार नाही, कारण आपल्याकडे वेगळ्या प्रकारचे आहे. तर मला असं म्हणायचं आहे की तुम्हाला जे जमते त्याला तुम्ही अधिक चमकवा. चमकने वाले कहीं से भी चमकते हैं असे म्हणतात आणि बहुतेक मला वाटते तुम्ही हे सगळे करणार. मित्र हो, आज तुम्हाला जर आयुष्य घडवायचं असेल तर तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला संदेश देईन. एक काळ होता, इंग्रजांना देशाचा बाहेर टाकून देण्यासाठी भगतसिंग राजगुरू सारख्या लोकांनी एक मंत्र त्यावेळेला पुकारलेला होता. सरफरोश की तमन्ना अब हमारे दिल में है, सरफरोश की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना वाजवी का दिल में. तेच तुम्हाला या ठिकाणी करावं लागेल. पुन्हा एकदा कुणासोबत भांडण अधिकारी राहत होते अशा प्रकारचं तुम्हाला माहित असेल. एक मूवी पण या ठिकाणी पाश्चात्य सिनेमाकार लोकांनी बनवलेले होते. त्यानंतर त्या मूवीमध्ये त्यांनी दाखवलं होतं डायनासोर जेव्हा जमिनीवर चालत असायचे पृथ्वी पूर्ण त्याला कंपन करायचे. त्यानंतर ते डरकाळी फोडत असेल तर त्यांचा आवाज असे म्हणतात की चंद्रापर्यंत जात होते. आणि त्यानंतर त्यांचे संपूर्ण एकमात्र अशा प्रकारचे राज्य संपूर्ण पृथ्वीवर होते. खूप मोठमोठे जनावर या पृथ्वी तळावर होते. पुढील काळात पृथ्वीचं वातावरण बदलत गेलं, इथे ते मानव त्यांनी काहीच केले नाही. सर्वात शेवटी तेवढंच पाहिजे, मला माहित आहे की तुमचा अत्याचार होऊ शकत नाही, तेव्हा तरी तुला निवांतपणे बोलू आणि अशा प्रकारे एकच संदेश तुला शेवटी देईन. मित्र हो, एक हिंदीमध्ये या ठिकाणी शिवशायरी आहे, तिचं काय आहे, खुदी को गर्व कर देना कि हर तकदीर से पहले खुदा बनने से खुद पूछे बता तेरी रजा क्या. बस आजच्यासाठी एवढे पुरे आहे. पुन्हा चार्ज करायला तुम्ही जेव्हा बोलवाल तेव्हा मी या ठिकाणी उपस्थित होईल. मात्र संपर्क तुम्ही प्रत्येकासोबत साधून ठेवा. प्रत्येक व्यक्ती या ठिकाणचा कामाचा